प्रेज लॉर्ड, देवाची स्तुती असो. बायबलमध्ये असं दिलेलं आहे का देवाची पहिली आज्ञा सांगते नियमशास्त्रानुसार की तू तुझा देव परमेश्वर याच्यावर पूर्ण जीवाने, मनाने, शक्तीने, अंतःकरणाने प्रेम कर. मग प्रभूची दुसरी आज्ञा सांगते की जशी स्वतःवर आणि तशी शेजाऱ्यावर तू प्रीती कर. आणि जेव्हा तू ह्या आज्ञा पाळशील तेव्हा तू संपूर्ण नियमशास्त्र पाळल्यासारखं आहे. आज जगामधले लोक स्वतःच्या सुखावर प्रेम करत आहे, ऐशो आरामावर प्रेम करत आहे, स्वतः कसं खुश राहायचं यावर प्रेम करत आहे, जगातल्या गोष्टीकडे हृदय लावत आहे. आपण कसं सुखी व्हावं किंवा सुखी असावं याच गोष्टीसाठी रात्रदिवस झटत आहे. ईयोबमध्ये 14 असं लिहिलेलं आहे की तू आपल्या निर्माणकर्त्याला ओळख. आणि खरोखर आज ज्या मनुष्याला जगामध्ये पाठवलेला आहे तो मनुष्य तो स्वतःच्या इच्छेने आलेला नाही, ॲटोमॅटिक त्याचा जन्म झालेला नाही, पण तो हे विसरलेला आहे की मी या जगात का आहे. तो आपल्या निर्माणकर्त्याला ओळखत नाही. आणि असं संकट येतं, अशा घटना घडत आहेत की मनुष्य जसं येतो तसं अचानक त्याला आपला प्राण गमावा लागतो. या पृथ्वीवरचे आयुष्य तो पाहू शकत नाही. मला एकच सांगायला आवडेल की कधीतरी आपल्या निर्माणकर्त्याला ओळखा, त्याला शोधा. या जगात तुम्ही का आहे त्याचा प्रश्नाचं उत्तर मिळवा. नक्कीच तुम्हाला खरं जीवनाचा अर्थ कळेल. प्रेज लॉर्ड.